आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता दरबार घेत आहेत। त्यांना भेटण्यासाठी विदर्भातून अनेक नागरिक दाखल झालेत। सीएम कार्यालयामध्ये हा जनता दरबार सुरू आहे आणि या संदर्भातलाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या हैदराबाद हाऊस म्हणजे मुख्यमंत्री सचिवालयात प्रचंड गर्दी उडालेली आहे। लोकांची लांबच लांब रांग लागलेली आहे। आज मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार आहे। साधारणपणे महाराष्ट्रात आपल्याला जे जनता दरबार दिसतात त्यापेक्षा अत्यंत वेगळा हा जनता दरबार आहे। याचं कारण अगदी शेड्स लावलेले आहेत, मंडप टाकलेले आहे आणि ते मंडप छतावरती सुद्धा दुहेरी आणि तिहेरी आच्छादन केल्यामुळे ऊन नाही आहे। ऊन असलं तरी इथे आतमध्ये गरमी नाही आहे आणि कूलर्स लावण्यात आलेले आहेत। कूलर्स आणि पंख्यांची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इथे त्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी सूचना देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात येत आहे की आपल्याला काही अडचण आली तर आम्हाला सांगा। त्यांच्या चहाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। ज्या रांगा लागलेल्या आहेत त्या रांगा कूपन काउंटरवर जात आहेत, त्यांना तिथे कूपन देण्यात येत आहेत आणि टोकन नंबर मिळाल्यानंतर त्या लोकांना इथे असं टोकन नंबर प्रमाणे छान बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्यासमोर कूलर्स, मोठे मोठे कूलर्स लावण्यात आलेले आहेत, जसं आपण बघू शकतो। पंख्यांची व्यवस्था आहे आणि लोक इथे छान आपल्या जागी कूपन व्यवस्थेप्रमाणे येऊन बसलेले आहेत। अगदी दूर दूरून म्हणजे विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा लोक आलेले आहेत। ताई, तुमचं नाव काय, कशाला आलात तुम्ही? बळवंत लोखंडे आहे मी। तुम्ही कुठून आलात? मी पावणेवरून आलेली आहे घराच्या कामानिमित्त। अच्छा, भंडारा जिल्ह्यातून। काय काम आहे तुमचं? माझं सिटी सर्व्हिस घराचं काम आहे। सिटी सर्व्हिसचं काय काम आहे? का नाही होत तुमचं काम? 2-3दा गेली होती, ते म्हणत होते की आज या उद्या या, 2 महिन्यापासून परेशान आहे। तर सरकारी लाल फिताशाहीला दिरंगाईला कंटाळलेले लोक मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आलेले आहेत, त्यांच्याशी बोलायला जनता दरबारात आलेले आहेत। ताई, आपलं नाव काय आणि कशासाठी आलात आपण? माझे नाव मंदा वडगावकर आहे आणि मी मुलीच्या जॉबबद्दल आली आहे। तर माझ्या म्हणजे आमच्या एरियातले जे मी त्यांच्याकडे पण गेली होती मुलीच्या जॉबबद्दल, पण त्यांनी तेवढं शिकले तुमची मुलगी? BA आहे, BA ग्रॅज्युएशन आहे, पण नोकरी प्रायव्हेट सुद्धा जॉब नाही मिळत आहे। काय काम आहे आपलं? माझ्या बाळाचं लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, त्याच्यासाठी वैद्यकीय मदत मिळावी म्हणून। काय नाव आहे? एकांश डुमन कांबळे। वय किती आहे? 9 वर्ष। कितीतरी लोक वेगवेगळ्या प्रश्नांना, वेगवेगळ्या समस्यांना घेऊन इथे आलेले आहेत। आपण इथे आतमध्ये जाऊन या लोकांना जरा विचारूया। टोकन नंबर 201 ते 250 पर्यंत इथे 50 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे। नमस्कार, क्या नाम है आपका? भारतीय जनता पार्टी पश्चिम नागपुर से मैं नवनीत श्रीवास्तव। अरे नवनीत जी, नमस्कार। नमस्कार। आप बीजेपी के कार्यकर्ता, आप कैसे यहाँ पर? मैं एक आदिवासियों की जन समस्या लेके आया हूँ। एक्चुअल मेरा मुख्यमंत्री जी से कहना यह है कि जो आदिवासी अपनी गैर आदिवासी से ज़मीन खरीदते हैं तो उसमें आदिवासी एक्ट नहीं लगना चाहिए। वो अगर किसी को बेचने जाते हैं तो उसके लिए परमिशन की ज़रूरत नहीं पड़ना चाहिए। ये मेरा एक निवेदन लेके मैं आया हूँ। तर पक्षाचे कार्यकर्ते आदिवासींच्या आणि दलितांच्या समस्या घेऊन इथे आलेले आहेत। आपण बघू शकतो की इथे दूर दूरून आलेले लोक आहेत। आपका नाम क्या है? सौरभ लीलाधर बोरेकर। अच्छा, आप दिव्यांग हैं? यस। क्या समस्या है आपको? Actually, recently I qualified UGC NET in social work and I got 6th rank in Nagpur University। अरे वाह। तो मुझे एक अपॉर्चुनिटी चाहिए थी फॉर द असिस्टेंट प्रोफेसर और कॉन्ट्रीब्यूटरी प्रोफेसर इन सोशल वर्क कॉलेज। तर वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक इथे आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे मुख्यमंत्र्यांना भेटण्याची आणि त्यांच्या कानापर्यंत आपल्या समस्या पोहोचवण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।